पदाधिकारी, समोर बसलेले सर्व इच्छुक उमेदवार, बंधू भगिनी, मित्रांनो, आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा की आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। आज आपण सर्वच विजय होतील, जे ज्यांना तिकीट मिळेल, दादाने सांगितले की ज्यांना एबी फॉर्म जोडला ते नक्कीच विजय होतील असे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। पण बरेच भाऊ इच्छुक इतके की 500 फॉर्म गेलेले 75 जागेसाठी, आणि मला वाटतं खरं मी भाऊ एका सोन्याच्या दुकानात गेलो आणि सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर असं वाटलं की सोन्याची किंमत तर सारखीच आहे सर्वांची, सोनं घ्यायचं कसं, कारण पाहिलं आपण सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर, पण असं लक्षात आलं की एक अंगठी तिला खडा आहे, राशीचा खडा आहे म्हणून ती घेणं गरजेचं आहे, मंगळसूत्र आहे त्याला मंगळसूत्राचे काळे दागिने पोत घातलेले म्हणून ते घेणं गरजेचं आहे, काही घड्याळ असेल सोन्याचं त्याला टाइम दावेल म्हणून ते घेणं गरजेचं आहे। तसं जे गरजेचं आहे ते घेतले जाणार आहे, पण आहे ते सर्व सोनंच आहे, म्हणून जे काही उमेदवार इच्छुक असतील ते घेणे गरजेचे आहे। पण सर्व कार्यकर्ते सोन्यासारखेच आहे, याची किंमत कमी नाही, पण प्युअर सोनं कोणतं असतं जे चीप म्हणून घरात ठेवतो कोणी आपण, त्याची केव्हा बी मोडता येतं। भविष्यात भारतीय जनता पार्टी आपलं सोनं म्हणून केव्हा बी कॅश करण्यास तयार राहील, त्याच्यामुळे तुम्ही कमी समजू नका ज्याला तिकीट मिळालं नाही, ते सर्व सोन्यासारखे। त्याच्यामुळे अशी सगळ्यांना विनंती करतो, आपण सर्व इच्छुक उमेदवाराच्या माध्यमातून खरं आपला जळगाव जिल्हा हा बालेकिल्ला राहिलेला आहे, आणि आदरणीय नामदार गिरीच्या नेतृत्वामध्ये 2018ची निवडणूक आपण सर्वांनी लढवलेली। बहुधा सर्वात पॉझिटिव्ह मुद्दा होता की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायचं आहे, आम्हाला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही, आम्ही विकास करणार या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि लोकांनी आशीर्वाद दिले। भाऊच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला भाऊच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी सर्वात उपलब्धी म्हणजे जळगाव महापालिका नील करून दिली, म्हणजे जे कर्ज होतं उडकोचं ते नील करण्यास मला वाटतं त्यावेळेला गिरीभाऊच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र भाऊने सर्वात मोठी उपलब्धी झाली। भाऊ जळगावकर कधीच विसरणार नाही, महापालिकेचा कर्जमुक्त, जेडीसी बँकचं कर्जमुक्त आपण त्यावेळेला करू शकलो, कारण आपण जनतेने आशीर्वाद दिले। महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला आणि 57 नगर निवडून आल्यानंतर आपण जळगाव शहरासाठी जो आपला 2018चा अजेंडा होता महापालिका कर्जमुक्त करणार, तो आपला पूर्ण झालेला आहे। भाऊ जळगाव शहरातले जे ब्रिज होते, जे आपलं पिंपरा ब्रिजचं तुमच्या हस्ते उद्घाटन झालं त्या रस्त्याला आपण आपल्या सरकार असताना जो 95 कोटी रुपये निधी दिला, शिवाजीनगरच्या ब्रिजला जो 35 कोटी निधी दिला, आसोदा ग्रेडचा ब्रिज पूर्ण झाला, शिव कॉलनीतला ब्रिज आज भूमिपूजन झालेलं रस्त्याचं काम चालू आहे, नवीन एमआयडीचं आज भूमिपूजन म्हणजे नोटिफिकेशन झालेलं आहे त्याचं। आज आपण बघा तर बायपास सुरू झालेला आहे, गडकरी साहेबांनी भाऊ त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आले होते त्यावेळेला बायपास दिला, बायपास आता सुरू झालेला आहे, म्हणजे गाड्यांचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे। भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेले 2 आणि 3% प्रस्ताव शासनाने पाठवा असं पत्र, म्हणजे 100% गाड्यांचा प्रश्न सुद्धा मार्गे लागलेला आहे। 2018चा भाऊच्या नेतृत्वाचा जो अजेंडा होता तो 100% पूर्ण झालेला आहे। भाऊ राहिले फक्त 40% म्हणजे 60% रस्ते आणि गटारी झालेले आहेत, 40% रस्ते गटारी राहिलेले आहेत, याची जाणीव आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार असं आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि हे सुद्धा आपण 2 प्रस्ताव, एक 100 कोटीचा आणि एक 70 कोटीचा 2 प्रस्ताव आपल्या शासनाकडे प्रलंबित आहे की येणाऱ्या काळात देवेंद्र भाऊने आपल्याला आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये ते लवकर तुम्हाला मंजूर करून देणार आणि राहिलेले 40% कामं ते आम्ही पूर्ण करण्याचा 100% जनतेच्या आशीर्वादाने प्रयत्न करणार। सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो, हे मी महापालिका सांगतो एवढंच नाही, मेडिकल हब कॉलेज आपलं सरकार आलं आणि गिरीश भाऊ मंत्री होते तर मेडिकल हब कॉलेज जे आलं, जे पूर्ण भारतामध्ये कुठेच असं नाही मेडिकल हब कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे। एका वर्षातून कमीत कमी 1000 डॉक्टर जळगाव शहरातून होऊन बाहेर जाणार असतील इतकं मेडिकल हब कॉलेज आलं। स्टेडियम सुद्धा त्यावेळेला झालं, स्टेडियम जवळजवळ आपल्याला 400 कोटी मंजूर स्टेडियमचे झालेले, त्याचं काम सुरू झालेलं आहे। एवढंच नाही तर भाऊ ग्रामविकास मंत्री असताना तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व तीर्थक्षेत्रात निधी मिळाला, एकही समाजाचा सुटला नाही की तिथे मिळालं नाही, इतकी विकासाची गंगा आम्ही जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे का होऊ शकलं, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जनतेच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, नामदार गिरीश भाऊ असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील, त्यावेळेचे
खासदार असतील, आता स्मिताताई असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि कार्यकर्त्याच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने आम्ही हा विकास करू शकलेलो आहे. आणि भविष्यात सुद्धा परत सांगेल आम्ही की जळगावला सिंगापूर करणार नाही, पण मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. जे निवडून आलेले नगरसेवक असतील, महापौर असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने, जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय आमदार गिरीवीच्या नेतृत्वामध्ये मला वाटतं ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण जनता म्हणून वाटतं आपण सर्व कार्यकर्ता, बऱ्याच लोकांना तिकीट मिळेल, काही मिळणार नाही, सर्व काही कार्यकर्ते आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करेल आणि थोडं दिलगिरी व्यक्त करेल की एखाद्या वेळेला तिकीट मिळालं नाही, नाराज होऊ नका, आजचं उद्या भेटेल आपल्याला. पण मला वाटतं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हा स्वाभिमान आपला तुम्हा आम्हाला राहणं गरजेचं आहे. जसं आपले मोदी साहेब म्हणतात की विकसित भारत, या भारताच्या विकासामध्ये मी भारतीय नागरिक म्हणून माझी पार्टनरशिप काय, माझं योगदान काय, हा जसं आपण भारतीय नागरिक म्हणून विचार करतो तसं महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विकसित महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महाराष्ट्राचं नागरिक म्हणून कर्तव्य काही योगदान देणं. तसं मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती करून सांगेन या जळगावच्या विकासामध्ये आपलं योगदान, आपली पार्टनरशिप राहणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला जळगाव शहराचा विकास होईल त्या त्या वेळेला की मी माझा नगरसेवक निवडून दिला, मी कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न केले, महापौर झाल्याने हा जळगाव शहराचा विकास होऊ शकला, असं योगदान आपलं तुमचं आमचं सर्वांचं राहिलं पाहिजे. आपली विकासाची पार्टनरशिप झाली पाहिजे असं सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती करतो. मित्रांनो, बहुत सांगायचा आनंद असा ज्या वेळेला